काल प्रथमच मी सनरेज या नावाने यूट्यूब चॅनेल सुरू केलं आणि त्याचा पहिला भाग म्हणजेच पहिला व्हिडिओ हा मी संतांचे विचार या विषयावर घेतला. आजच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी अर्थातच मी संत तुकाराम महाराज व्याख्याता असल्याकारणाने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या गाथेमध्ये हजारो अभंग आहेत आणि विशेष म्हणजे ते सर्व अभंग मानवी मनाच्या अनेक पैलूशी संबंधित आहेत. पण त्यासोबतच विशेषत्वाने सांगायचं म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी नुसत्या मानवी मनाच्याच अस्तित्वात बाबतीत अभंग केले नसून इतरही अनेक बाबीवर त्यांचे अभंग आहेत आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा म्हणजे निसर्गाशी संबंध. आज आपण पाहतो ह्या ग्लोबल वॉर्मलायझेशनमध्ये आज निसर्गाची काय अवस्था झाली. त्यात मानवाने स्वतःच्या संपूर्णतः भौतिक आणि आर्थिक उन्नतीसाठी निसर्गाचा कशा पद्धतीनं ऱ्हास लावणं चालू केलेले आहे. आणि मग 1608 ते 1650 या कालखंडामध्ये केव्हा तरी संत तुकाराम महाराजांनी एक निसर्गाच्या संवर्धनासंबंधात एक सुंदर असा अभंग रचलाय. म्हणजे आपण म्हणतो खरंच ही सर्व संत मंडळी किती द्रष्टे होती आणि त्यांनी मानवाच्या खरोखर सर्वांग उन्नतीच्या दृष्टीने आम्हाला किती प्रेरक असं मार्गदर्शन केले. आणि तो अभंग निसर्गाशी संबंधित म्हणजे निसर्गावर खरंच आम्ही किती प्रेम करायला पाहिजे. ज्याप्रमाणे आम्ही आमच्या सगळ्या सोयऱ्यावर प्रेम करतो, आम्हाला कुठं मोठं पद मिळालं किंवा अजून काय झालं तर आम्ही त्या पदाद्वारे आमच्या सोयऱ्यांचा कसा विकास करतो, त्यांच्याकडे कसे लक्ष देतो, तसंच नातेसंबंधाच्या बाबतीत आम्ही सोयऱ्यांशी कशी सोयरी करतो, ह्या सर्व बाबतीनं तो जिव्हाळा तीच प्रीत निसर्गाशी सुद्धा आम्ही जोडली पाहिजे. या भावनेतून एक महान खरंच संत आणि ज्यांचं कवित्वसुद्धा जगात महान ठरावं असे संत तुकाराम महाराजांचा तो अभंग मी आज इथे घेतोय. आणि अर्थातच आपणा सर्वांना माहीत आहे तो अभंग म्हणजे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळवीती, पक्षीही सुस्वरे आळवीती, येणे सुखे रुचे एकांताचा वास, येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायेत, आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा करी, कंठाक मंडलू देह उपचारा, जाणवितो वारा अवसरू, हरिकथा भोजन परवडी विस्तार, करोणी प्रकार सेवोनी रुची, तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. किती सुंदर वाटते. आणि ह्या अभंगाला भारतातील प्रख्यात गायिका लता मंगेशकर असतील, अजून गायक असतील, सर्वांना प्रत्येक गायकाला हा अभंग गावा वाटतो. आणि लता मंगेशकरनं त्या या अभंगाचं सुंदर आवाजात गाऊन सोनं केले. नुसतं भारतच नव्हे तर भारताच्या बाहेरचे सुद्धा अनेक गायकांना पाश्चात्य राष्ट्रातल्या हा अभंग गावा वाटतो. आम्ही फक्त शेक्सपियरचं लंडनच्या कौतुक करतो, पण आमचे तुकाराम महाराज तेही पलीकडचे आहेत हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. तर चला आता या अभंगाचा नेमका अर्थ काय, या अभंगाचा नेमका भाव काय, या अभंगातून जगद्गुरू तुकाराम महाराज आम्हाला नेमका काय सांगू पाहतात.
तब्बल आजपासून 450 वर्षापूर्वी जगद्गुरू तुकाराम महाराजांनी निसर्गाचं महत्त्व जाणून हा अभंग दिलेला आहे. या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज आम्हाला सांगतात की अनेक प्रकारचे वृक्ष, वेली, लता, वनात असणारे वनचर, वन्य पशु आणि सुस्वराने गायन करणारे पक्षी हे आमचे सोयरसंबंधी आहेत. म्हणजे हे आमचे सोयरे आहेत. ज्याप्रमाणे आम्ही आमच्या सोयऱ्यांना प्रेमाने, आपुलकीने त्यांची काळजी घेतो, पाहतो, तद्वतच आम्ही या निसर्गाशी सोयऱ्याप्रमाणे प्रेम केलं पाहिजे. पुढच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, त्या सुखाने आम्हाला एकांताचा वास हा मोठा प्रिय झाला आहे. तेथे कोणताही गुणदोष आमच्याकडे येत नाही. त्या निसर्गाच्या सानिध्यात वावरत असताना आणि ते एकांतात आमच्याजवळ कोणताही गुणदोष येत नाही आणि निसर्गात कुठल्याही भौतिक सुविधेची गरज लागत नाही. हे सांगताना त्या पुढच्या चरणात काय सुंदर सांगतात तुकाराम महाराज, आकाश हा मंडप आहे व पृथ्वी ही बसण्याचे आसन आहे आणि जेथे आमचे मन रमेल तेथे आम्ही क्रीडा करू. ही क्रीडा कोणची? ही क्रीडा हरिभक्तीची आहे, ईश्वर भक्तीची आहे आणि ईश्वराशी समरस होत ईश्वर भक्तीची क्रीडा आम्ही तिथे करू. आणि मग त्या ठिकाणी अशा जंगलात आमच्या देहरक्षणाची साधने किती पाहिजेत, किती साधं सांगतात तुकाराम महाराज. त्या साधनामध्ये फक्त गोधडी व भोपळ्याचा कमंडलू ही आहेत व वेळ किती झाला हे समजण्यासाठी वारा आहे. वारा आम्हाला वेळ सांगतो आणि यासोबत त्याच ठिकाणी आम्ही हरिकथेच्या भोजनाची रुची पंक्तीने बसून अनेक प्रकारांनी घेऊ. अनेक प्रकारांनी म्हणजे विठ्ठलाच्या हरीच्या भक्तीमध्ये अनेक प्रकारचे गीत गाऊ, आणि अनेक प्रकारे विठ्ठलाची भक्ती करू. आणि त्या पुढच्या शेवटच्या चरणामध्ये मात्र जगद्गुरू तुकाराम महाराज काय सांगतात हेही तितकंच. म्हणजे पहिलं चरण निसर्गाच्या संवर्धनाचं, तर दुसरं शेवटचं चरण हे माणसाच्या मनाच्या संवर्धनाचं. आपलं मन कसं सशक्त करायचं, छान करायचं आणि आपल्या मनावर, आपल्यावर प्रेम कसं करायचं आणि त्यासाठी आपल्या स्वतःशी संवाद झाला पाहिजे. आणि मग ते म्हणतात, तुका म्हणे होय संवाद मनाशी आपुलाची वाद आपल्याशी. आपण आपलं मनाशी वाद केला पाहिजे. मग त्या शेवटच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, एकांतामध्ये आपल्याच मनाशी आपण संवाद करू. अशा तऱ्हेने आपला संवाद आपणाशी व्हायला पाहिजे. खरंच संत तुकाराम महाराज यांनी सदरील अभंगाद्वारे 380 वर्षापूर्वी आपणास निसर्गाचे महत्त्व विशद केले आहे. ज्यावेळेस भरपूर निसर्ग होता, झाडी होती, वन्यजीव होते, इतर प्राणी होते, आज काय अवस्था आहे. ज्यावेळेस सर्व होतं त्यावेळेस याचं इतकं महत्त्व सांगितले. आज निसर्गाची अवस्था काय, वन्यजीवाची अवस्था काय, पशुपक्षी तितके आहेत का. आणि मग आज ही जी निसर्गाच्या अवमूल्यनाची, निसर्गाच्या ऱ्हासाची अवस्था झालेली आहे आणि ही कुणी केली, तर मानवाने स्वतःच्या उन्नतीसाठी भौतिकतेचा व आर्थिकतेचा प्रचंड विकास केला. पण निसर्गाचे काय, या विकासात त्याने त्याच्या सगळ्या सोयऱ्यांची काळजी घेतली, पण त्याची निसर्गाशी सोयरी उरली नाही. उरली आहे का? नाही, निसर्गाशी सोयरी उरलेली नाही. विकासाच्या नावाखाली सृष्टीला भकास करण्याचे काम चालू आहे व त्यामुळे निसर्गाचे पार संतुलन बिघडत चालले असून पाऊस कधी वेळी अवेळी कमी जास्त पडत आहे. दिवसेंदिवस पाणी टंचाई जाणवत आहे. पशुधन संपत चाललेले आहे. लेकरा बाळांना शुद्ध दूध मिळेनासे झालेले आहे. हा झाला निसर्गाशी सोयरीक म्हणजेच निसर्गाशी नाते तोडण्याचा दुष्परिणाम. व त्यासोबतच तुकाराम महाराज आमच्या मानवी मनाच्या शांततेसाठी सुद्धा निसर्ग, वृक्षवल्ली, लता, पशु पक्षी, पक्ष्याचे सुंदर गोड आवाजातील सुस्वरे आळवणे व यामुळे या सुंदर
निसर्गाला मनाला एकांताचा सहारा मिळतो व त्यामुळे आमच्या अंगी कोणताही गुणदोष उत्पन्न होत नाही. कारण निसर्ग म्हणजेच निसर्गातील इतर जीव आम्हाला साधेपणाने जगण्याचा संदेश आदर्श देतात व या अशा सुंदर रमणीय निसर्गाच्या सानिध्यात एकांतात बसले असताना किंवा वावरताना अर्थातच आपल्याच मनाशी संवाद होतो व त्याद्वारे आपले स्वतःचे आत्मपरीक्षण करण्याची आपल्याला निसर्ग एक छानशी संधी देतो किंवा संधी प्राप्त होते. किंवा अशा निवांत एकांतात आपण आपल्या मनाशी संवाद करून आपले आत्मपरीक्षण केले तर आपणास आपल्यातील नकारात्मक किंवा सकारात्मक बाबी कळून येतील व त्याद्वारे सकारात्मक बाबीवर आपले लक्ष केंद्रित होऊन आपण नव्या दमाने नव्या विचाराने पुनश्च जीवनाकडे बघण्याचे शिकू शकतो. मी मानसशास्त्री समुपदेशक असल्याने मानसशास्त्राचा उल्लेख घेतो. मानसशास्त्रात अमेरिकेचे प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ अल्बर्ट एलिस या प्रख्यात अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने 1955 साली विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती REBT रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी विकसित करून निर्माण करून त्याद्वारे सेल्फ टॉक कन्सेप्ट सिद्धांत सिद्ध केला. पण अल्बर्ट एलिस या अमेरिकन मानसशास्त्रज्ञांच्या फार पूर्वी आधी म्हणजे 325 वर्षापूर्वी आमच्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी आम्हाला स्वतःशी संवाद करण्याचा या अभंगातून संदेश दिला. या अभंगाद्वारे मार्गदर्शन केले आणि खरोखरच हा एक असा आगळा वेगळा इतक्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या हजारो अभंगापैकी नेमकं आजच्या परिस्थितीत मी प्रथम हा अभंग निवडण्याचं कारण म्हणजे आज खरोखर प्रत्येकाला आपल्याला जाणीव होतोय की निसर्ग सांभाळण्याची, जपण्याची, निसर्गावर प्रीत करण्याची, निसर्गाशी सोयरीक करण्याची वेळ आलेली. कारण निसर्ग राहिला तर आपण राहू. आणि पुन्हा ह्या आत्ताच्या स्पर्धेच्या युगात, धकाधकीच्या युगात माणसाला स्वतःला वेळ द्यायला मिळत नाही. त्यांनी स्वतःला सुद्धा वेळ द्यावं आणि आपल्याकडून काही चुकतं का किंवा आपल्या काही नकारात्मक बाबीत का त्याचं परीक्षण करावं. सकारात्मक बाबीत का, सकारात्मक बाबी विकसित करून आपल्यातली निराशा दूर करून सकारात्मक बाबीचा विकास करून त्याद्वारे आपला विकास करावा, आपल्यासोबत सृष्टीचा विकास करावा असे या निमित्ताने या अभंगाद्वारे मी आज या अभंगाचा अर्थविदित करतो आणि थांबतो.